पाहुयात टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। नागपूरला अजूनही मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा। 5 जूनपर्यंत नागपूरसह परिसरात वादळी पावसाची शक्यता। मात्र हा पाऊस मान्सून पूर्व असेल, हवामान विभागाची माहिती। प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी कपाशीची 1500 पाकिटं जप्त। अमरावतीच्या दर्यापुरात कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। धुळ्यात 19 लाख किमतीचं बनावट बियाणं जप्त। कृषी खात्याची मोठी कारवाई। गुजरातहून जळगावात जाताना धुळ्यात शिवतीर्थ चौकातून बनावट बियाणं जप्त। नागपूर आयुक्तांनी दिलेली डेडलाईन संपली। खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यांच्या कामासाठी 31 मेची डेडलाईन होती। पालिका आयुक्तांच्या इशाऱ्यानंतरही रस्त्यावरचे खड्डे कायम। वाशिमच्या मानोऱ्यात फसवणूक आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक। 2 लाखांच्या बदल्यात 7 लाखांच्या बनावट नोटा देण्याचा आरोपींचा प्रयत्न। जळगावमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्यानं चिमुकल्याचा मृत्यू। जळगाव शहरातील समतानगर परिसरातील धक्कादायक घटना। बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भरधाव ट्रकची रिक्षाला धडक। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार। शेगावचे संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान। 700 वारकरी सहभागी। तब्बल 700 किलोमीटरची पायी प्रवास करत पालखी आषाढीला वारीला जाणार।